नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. भयकथा अंतिम भाग. कर्कच. गाडीला एक करकचून ब्रेक लागला तशी ऋषिकेशला जाग आली. एक क्षणभर आपण कुठे आहोत हे त्याला आठवेना. काही सेकंद गेल्यावर हळूहळू त्याच्या मेंदूतील संवेदना जाग्या झाल्या आणि आपण बसमधून कुंजीरवाडीला निघालो होतो हे त्याला आठवले. बसमध्येच थांबली होती. त्याने आजूबाजूला पाहिले. दाट काळोख आणि रातकिड्यांची किरकिर एकसारखी ऐकू येत होती. कंडक्टर झोपलेला होता. बस ड्रायव्हर जागेवर नव्हता. बस का थांबली हे पाहायला तो खाली उतरला. मोबाईलचा टॉर्च मारत त्याने अंदाज घेतला. तसा त्याला धक्का बसला. बस एका जंगलात थांबली होती. पुन्हा वर जाऊन त्याने गाढ झोपलेल्या कंडक्टरला गदागदा हलवले. अहो उठा, बस कुठे येऊन थांबली आहे बघा. ड्रायव्हर पण जागेवर नाही. उठा. दचकून उठलेल्या कंडक्टरने ताबडतोब खाली उतरून खात्री करून घेतली. तसे त्याच्या तोंडचे पाणी पळाले. हे काय भलतंच अशा चेहऱ्याने तो आजूबाजूचे निरीक्षण करू लागला. ऋषिकेशही आधारला म्हणून त्याच्या शेजारी येऊन उभा राहिला. अचानक एक मोठ्याने ओरडलेला आवाज ऐकू आला. तो ड्रायव्हरचा आवाज होता. त्या आवाजासरशी कंडक्टर आणि तो आवाजाच्या दिशेने पळू लागले. अंधाराने आजूबाजूला वेढलेली झाडी त्यामुळे वाट काढताना फार जिकिरीचे होत होते. टॉर्चच्या उजेडात कसेबसे दोघे रस्ता कापत होते. बरेच अंतर चालून गेल्यानंतर एके ठिकाणी ड्रायव्हरचा वेडा वाकडा पडलेला देह त्यांना दिसला. हे काहीतरी विपरीत आहे हे जाणून भ्यायलेला कंडक्टर आरडाओरडा करत वाट फुटेल तिकडे पळू लागला. थोड्याच वेळात तोही दिसेनासा झाला. घाबरून एका जागी खिळून उभा राहिलेला ऋषिकेश आता एकटाच राहिला. राहून राहून त्याला आपल्या कृतीचा आता पश्चाताप होत होता. तितक्यात पालापाचोळा वाजल्याची चाहूल लागली. कोणीतरी त्याच्यापर्यंत येत होते. जवळ येणाऱ्या प्रत्येक पावलाबरोबर ऋषिकेशच्या पोटात गोळा उठत होता. थोड्याच वेळात एक व्यक्ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली. ऋषिकेशने टॉर्च मारून पाहिले. तो भुऱ्या होता. चला. पापण्यांची उघडझापही न करता भारावलेल्या जड आवाजात तो म्हणाला आणि ऋषिकेश येतोय की नाही हे वळूनही न बघता तो चालू लागला. ऋषिकेशही त्याच्या मागे चालू लागला. पुढे काय वाढून ठेवले आहे याची त्याला कल्पना येत नव्हती. साधारण 1 किलोमीटर अजून आत गेल्यावर एके ठिकाणी भुऱ्या यांत्रिकपणे थांबला. ती एक पडकी भिंत होती आणि त्याला लागूनच एक मोठा पेटारा ठेवला होता. पेटाऱ्यापुढे एक विटांनी केलेला चौकोन होता ज्यात आता धडधडीत अग्नी पेटलेला होता. त्याच्याच पलीकडे 4-5 मानवी कवट्यांमधून काही काही सामग्री ठेवलेली. त्यात मध्यभागी हाडे, कवड्या आणि काही काळ्या कुंजा यांच्या सहाय्याने एक यंत्र काढलेलं होतं. चला. मागं एक तलाव आहे. त्यात डुबकी मारून हिथं वल्या अंगानं बसाय सांगितले हाय तुम्हासनी. घोगऱ्या आणि जड आवाजात भुऱ्या बोलत होता. मी असे काहीही करणार नाही भुऱ्या. आता लातेने हे सगळं उडवून देतो मी. थांब. चिडलेल्या ऋषिकेशने असे म्हणताच भुऱ्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या मोठ्या झाल्या आणि उभ्या जागेवरूनच एक हात लांब करून त्याने ऋषिकेशचे मानगूट पकडले आणि मागच्या तलावात बुचकावून त्या यंत्रापुढे बसवले. बर्फासारख्या गार पाण्याने ऋषिकेशचे स्नायू आखडून तो लाकडासारखा ताठ झाला. त्याला तिथेच बसून भुऱ्याने तोंडाने काही मंत्र पुटपुटत मगापासून तडफडणाऱ्या एका कोंबड्याला पिशवीतून बाहेर काढले. क्षणात त्याची मान मुरगाळून त्याचे मुडके त्याने त्या भगभगत्या ज्वाळांवर टाकले. तसा अतिशय उग्र आणि घाणेरडा दर्प सगळीकडे पसरला. कोंबड्याच्या त्या मान नसलेल्या देहातून उडणाऱ्या रक्ताच्या चिळकांडीतले रक्त ओंजळीत घेऊन त्याने ऋषिकेशच्या अंगावर शिंपडले. हे बघून ऋषिकेशला भोवळ आली आणि त्याचवेळी तो बंद लाकडी पेटारा करकर करत उघडला. बेशुद्ध पडलेल्या ऋषिकेशचे केस आणि दोन्ही पायांचे अंगठे भुऱ्याने मग लाल दोऱ्याने बांधून टाकले. एक सुपारी त्याच्या पाठीवरच्या माणक्यावर फिरवून मग त्याचे तोंड उघडून ती सुपारी त्याच्या तोंडात घातली. त्याच्या सर्वांगाला चंदन आणि स्मशानातल्या भस्माचा लगदा चोळला. एवढे झाल्यावर ऋषिकेशला उचलून त्याने त्या पेटाऱ्यात टाकले आणि 2-3 छिद्र हवा येण्यापुरती सोडून झाकण बंद करून टाकले. त्यानंतर सगळा पसारा आवरून तो तिथून निघून गेला. काही सेकंदातच तिथे भयान शांतता पसरली. थोड्या वेळापूर्वी तिथे काही अघटित घडले असेल याचा
मागमूसही राहिला नाही. मध्यरात्र उलटून गेली होती. सर्वत्र चिडचूप होते. पुन्हा एकदा हलक्या पावलांचा आवाज येऊ लागला. कोणीतरी अलगद चालत त्या पेटाऱ्याजवळ आले आणि त्याचे दार उघडले. पेटारा करकर आवाज करीत उघडला आणि बेहलेल्या ऋषिकेशने वर पाहिले. होय, तो एव्हाना शुद्धीवर आला होता. ते गुरुजी होते. त्यांनी हात देऊन ऋषिकेशला बाहेर काढले. त्याचे दोन्ही अंगठे सोडवले. सुपारी तोंडातून काढून टाकले. थरथरत असलेल्या त्याला हाताला धरून मग खालच्या तलावाकडे नेले आणि स्वच्छ अंग धुण्यास खुणावले. त्याने कसेबसे ते बर्फासारखे गार पाणी अंगावर घेतले. मघा विझलेल्या यज्ञाची राख अजून गरम होती. थोडी ऊब यावी याकरता त्याने दोन्ही हात त्याभोवती धरले. ते पाहून गुरुजींनी त्याला हाताला धरले आणि ते म्हणाले, ताबडतोब निघूया, वेळ फार थोडा आहे. त्याचवेळी कसा कोण जाणे भुऱ्या तिथे प्रकट झाला. वाट अडवत चिडलेल्या स्वरात त्याने ऋषिकेशला विचारले, पेटाऱ्यातून बाहेर कसं आला तुम्ही? आणि उभ्या जागीच घुबडासारखी मान पूर्णपणे गोल फिरवून त्याने गुरुजींकडे बघत विचारले, आणि हे दुसरं बुजगावणं हितं कसं आलं? ही जागा भारलेली हाय, साध्या माणसांनी दिसत नाही. तुम्ही हितं आलाच कसं? गुरुजी काहीच उत्तर न देता शांतपणे उभे राहिले. त्यांचा थंडपणा पाहून तो आणखीनच थैथयाट करू लागला. त्यासरशी आसमंत थरथरू लागला. वारा नसतानाही आजूबाजूंची झाडे वेगाने हलू लागली. ऋषिकेश ओरडू लागला. त्याबरोबर गुरुजी त्यांच्या कानात कुजबुजले. हा भुऱ्या नाही, त्याच्या देहातून अघोर बोलतोय. न घाबरता मी सांगतो तेवढे करायचे. आणि त्यांनी त्याच्या मुठीत एक पुडी ठेवली. ही घट्ट धरून ठेव. त्याचवेळी भस्माने त्याच्या भोवती रिंगण काढत ते उद्गारले, याच्यातून काहीही झाले तरी बाहेर यायचे नाही. हे तुझे सुरक्षा कवच आहे. त्यांचे इतके बोलून होते आहे तोवर भुऱ्याचा नाच थांबला आणि त्याने पुन्हा त्याच कर्कश स्वरात गुरुजींना विचारले, माझ्या मार्गातून बाहेर पडायला काय घेशील? हा मुलगा. गुरुजी स्तब्ध उभे राहून उत्तरले. त्याबरोबर संतापाने स्वतःची मान आणि डोळे गरगर फिरवत भुऱ्या पुन्हा थैथयाट करू लागला. बऱ्या बोलाने इथून चालता हो, नाहीतर मुंडकं पिरगाळून जागीच खलास करून टाकीन. तू माझं काहीही वाकडं करू शकत नाहीस. एवढी मस्ती? मग बघच आता तू. भेसूर आरोळी ठोकत भुऱ्या गुरुजींच्या अंगावर झेपावला. गुरुजीने आपला एक हात वर उचलला. त्यातून ठिणग्या पडत असल्याचा भास होत होता. त्या हाताला एक रक्तचंदनाची माळ गुंडाळलेली दिसत होती. भुऱ्या झटका बसल्यासारखा मागे सरकला आणि तिथूनच चवताळलेल्या नजरेने गुरुजींकडे पाहू लागला. काही मिनिटे शांततेत गेली आणि पुढच्या क्षणाला एका कर्णकर्कश वाद्याचा आवाज वातावरणात ऐकू येऊ लागला. क्षणाक्षणाला वाढत जाणाऱ्या आवाजाची तीव्रता मानवी कानांना सहन करण्यापलीकडची होती. दोन्ही हात कानावर गच्च दाबत गुरुजींनी ऋषिकेशकडे पाहिले तर तो डोके धरून खाली कोसळण्याच्या बेतात होता. तो जर खाली कोसळला तर रिंगणाबाहेर जाईल आणि मग सर्व व्यर्थ. गुरुजींनी स्वतःला कसेबसे सावरले आणि त्या वाद्याच्या कर्णकर्कश आवाजात स्वतःचा खणखणीत आवाज मिसळून गजाननाचे स्मरण करून तेवढ्याच तीव्रतेने त्यांनी तांत्रिक भैरव कवच पाठ सुरू केला. हातात असलेल्या पिवळ्या मोहरा चारही दिशांना उधळत ते भैरवनाथांना आवाहन करू लागले. ओम सहस्रारे महाचक्र कर्पूरधवल गुरु. त्याबरोबर ब्रेक लागल्यासारखा वाद्याचा आवाज बंद पडून तिथे गुरुजींचा आवाज घुमू लागला. तसा भुऱ्या आणखीन आरडाओरडा करू लागला. वर आकाशात उंच उडून खाली झेपावू लागला. त्याच्या डोळ्यांच्या जागी फक्त पांढरी बुबळं दिसू लागली. पण गुरुजींच्या आवाजात आणि पठणात काहीही बदल झाला नाही. ते तेवढ्याच तीव्र स्वरात आवर्तने करू लागले. आता भुऱ्या काकुळकीला आला. मोठ्याने रडू लागला. पाया पडू लागला. 6व्या आवर्तनाला थांबवा असे विनवू लागला. 7व्या आवर्तनाला त्याच्या करुण आर्तकिंकाळ्यांनी आसमंत दुमदुमला आणि 11व्या आवर्तनाच्या शेवटच्या वाद्य प्रिय
पातू भैरवो नित्यसंपदा ला त्याच्या देहाच्या असंख्य ठिकऱ्या उडाल्या. त्याबरोबर एक प्रचंड मोठा हिरव्या काळ्या रंगाचा लोट आकाशात झेपावला आणि बघता बघता दिसेनासा झाला. त्याचवेळी पहाट झाली आणि जणू ते जंगल कुठल्या तरी अमानवी पाशातून मुक्त झाल्यासारखे पक्ष्यांच्या किलबिलाटाने दुमदून गेले. ऋषिकेश गुरुजीकडे बघून क्षीण झाला. त्याला शारीरिक काहीही वेदना झाल्या नसल्या तरी मानसिक थकवा खूप होता. अजून एक महत्त्वाचे काम राहिले आहे. शिवानंदला मुक्त करायचे आहे. अघोराने त्याला त्या झाडाच्या बुंद्यात बंदिस्त करून ठेवले आहे. चल, अजून उजाडत आहे तोच करून घेऊ. एकदा का तिथून वर्दळ सुरू झाली की मग अशक्य होईल. पण गुरुजी, इथे या निबिड अरण्यातून वाटचाल करत गावात पोहोचेपर्यंतच दुपार होईल. पण आपल्याला चालत जायचे नाहीच आहे. मग टेलिपोर्टिंग असे म्हणत गुरुजींनी त्याचा हात धरला आणि त्याला डोळे मिटायला सांगितले. एक क्षणभराचा देखील कालावधी गेला नसेल तोच त्यांनी त्याला पुन्हा डोळे उघड म्हणून सांगितले. ऋषिकेशने डोळे उघडले आणि त्याला एकदम धक्का बसला. ते दोघे त्या झाडाच्या बुंद्याजवळ उभे होते. गुरुजींनी एव्हाना त्यांच्या पिशवीतून काही यंत्रसामुग्री काढली होती. भस्म काढले होते. सर्व सिद्धता झाल्यावर त्या बुंद्यावर एक हात ठेवून दुसऱ्या हातातल्या माळेवर त्यांनी मंत्रजप सुरू केला. काही क्षणातच त्या बुंद्याला तडा गेला आणि त्यातून देखील एक पांढरा धूर हलके हलके वर आकाशाकडे जाताना दिसला. गुरुजी आणि ऋषिकेश दोघेही वर बघू लागले तेव्हा त्या धुरातून एक साधारण 20-21 वर्षाच्या मुलाची आकृती दिसू लागली. त्याने गुरुजीकडे बघून कृतज्ञतेने हात जोडले आणि मग ऋषिकेशकडे बघून धन्यवाद या अर्थाने हात हलवला. गुरुजींनीही हात उंच करून त्याला आशीर्वाद दिला. काही क्षणातच ती आकृती विरळ होत नाहीशी झाली. गुरुजी, मगाशी आपल्याला काळा धुराचा लोट जाताना दिसला. तो अघोर होता ना? मुक्त झाला का तो पण? आणि मग भुऱ्याचे काय झाले? अघोर मुक्त नाही झाला. त्याचा आत्मा शक्तिशाली आहे. पण भैरवपाठ म्हटल्यामुळे त्याला माघारी घ्यावी लागली. तो त्याने देवतेला दिलेला मान होता. आणि भुऱ्यांचं म्हणशील तर तो आधीच गेला होता. त्याच्या मृत शरीरात अघोरने प्रवेश केला होता. शिवानंदच्या तळमळणाऱ्या आत्म्याला मात्र पुढची गती मिळाली. आता तुला इथे काही जाणवणार नाही अथवा काहीही त्रास होणार नाही. चला, गाव जागा व्हायच्या आत निघूया, गुरुजी पसारा आवरत म्हणाले. सर्व वस्तू गोळा करून गुरुजींच्या पिशवीत भरता भरता ऋषिकेशने विचारले, मगासारखे टेलिपोर्टिंग? यावर गुरुजी मोठ्याने हसत म्हणाले, नाही नाही, आपल्याला चेतूच्या बाईकवर जायचे आहे. त्याला काल येतानाच मी सांगून आलो होतो. बाईक बस स्टँडजवळ लावून ठेव, मला लागेल म्हणून. चला, सकाळच्या शुद्ध मोकळ्या हवेत. बाईक चालवताना ऋषिकेश आता पूर्वीसारखा तरतरीत झाला होता. काल संध्याकाळपासून जे विलक्षण नाट्य घडले होते त्यात गुरुजींकडे काहीही विलक्षण शक्ती आहेत याचा त्याला प्रत्यय आलाच होता. पण त्यामागचे लॉजिक आणि शास्त्रीय कारण त्याला हवे होते. तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी घरी गेल्यावर देणार आहे ऋषिकेश. अगदी सुगंधाला तू आवडतोस की पवन हे देखील सांगेन, गुरुजी मिश्किल हसत म्हणाले. आणि ऋषिकेशने पुन्हा एकदा चकित होत बाईक फुल स्पीडने अजितेशकडे दामटली. भयकथा भाग अंतिम हा कसा वाटला हा मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.